सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील डिस्कळ येथे शिक्षणासाठी वास्तव्यास असणाऱ्या व मूळ बुलढाणा जिल्ह्यातील शिवहरी अनंत राजपूत या 11 वर्षाच्या मुलाच्या अवयवदानामुळे 3 रुग्णांचे प्राण वाचले। याबाबत अधिक माहिती अशी की अनंत राजपूत हा 4 जानेवारी रोजी डिस्कळ येथील शाळेतून परत घरी येताना कारने त्याला जोरदार धडक दिली। त्याला त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली। त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती गंभीर असल्याची कल्पना डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना दिली। यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा विचार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्याकडे बोलून दाखवला। त्यानुसार समवयस्क डॉक्टर सुजाता राजमाने यांनी नातेवाईकांचे तब्बल 4 तास समुपदेशन केले। तसेच ZTCC पुणे यांच्याशी संपर्क साधून अनंत राजपूत याला ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठवण्यात आले। उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले। यानंतर 7 जानेवारी रोजी रात्री त्याचे हृदय तसेच 2 किडन्या अशा 3 अवयवांचे दान करण्यात आले। अवयवदान केलेली एक मूत्रपिंड लष्करी रुग्णालय आणि दुसरे सिम्बायोसिस रुग्णालयात प्रतीक्षा यादीवर असलेल्या रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आले। तसेच दान केलेले हृदय पिंपरी येथील डॉक्टर DY पाटील रुग्णालयातील रुग्णावर हृदय प्रत्यारोपित करण्यात आले। यातून 3 रुग्णांचे प्राण वाचले आहेत।